मला ना आज ते क्षण आठवला एवढा हसायला येते. आपल्या ज्यावेळेस पहिल्यांदा भेट झाली त्यावेळेस मी तुम्हाला हे बघितलं की म्हणलं आणि तर ताई तुम्ही इतके सुंदर दिसता, मला तुम्हाला अक्षरशः प्रपोजच करा वाटायला. शपथ द्या शपथ, तुम्ही तशा दिसत आणि एकदा नाही 3-4 वेळा म्हणली. हो आणि तर ते तुम्हाला मला प्रपोज करू वाटायला. भारी दिसू लागले तुम्ही. नाही आज पण दिसतात ना मला. ते आठवलं की एक एक दिवशी मी मनालाच हसत्या. खरं ते म्हणजे लय म्हणजे असं वेगळा क्षण होता आहे ना आपल्या जीवनातला. पहिली वेळ म्हणलं ही मला असं का म्हणाली, मला प्रपोज करू वाटते म्हणलं. अहो तुम्ही लयच भारी दिसू लागले. तुमच्यात काहीतरी कार्यक्रम होता. काय बी नव्हतं. नाही काय बी नाही. वेणी पण घातली नव्हती. साडी गुंडाळून फक्त आलते. तुम्हाला मी मोबाईल मध्येच बघत होते ना आणि समोरासमोर बघितलं ना मला म्हणजे एवढं आश्चर्य झालं. लयच भारी वाटलं. म्हणजे तुमचं असं वाटलं लागलं की किती कौतुक करून किती नाही की लयच बाई. मग अजून म्हणली तू घरी आल्यावर मला वाटलं बाई यांनी मला बोलणार नाही, लयच खडूस आहेत, पाणी बी देतात का नाही. मला वाटलं तसं नाही, पण लाईव्ह मध्ये जसं बघत होत्या का त्याच्यापेक्षा भारी निघले आहे ना. तुम्हाला काय आठवते का नाही? अरे मी ना फक्त तुझ्या लाईव्हला यायची, मला एवढंच ना, कारण व्हिडिओ बघायला मला वेळच मिळत नव्हता. मी लाईव्हला यायची तेव्हा मग छान वाटायचं मला. तू माय करायची ना. बटाटा खाती बटाटा माय जेवली का, माय तुझे पाय धुन. ही अशी का म्हणती बाई मला नेहमी म्हणायची. मी नको बाई माझे नको पाया पडू, देवाचे पाया पड म्हणलं. पाय धुते तुझे हे करते तसं बनायची. तू काय काय म्हणलं प्रेम करायला म्हणलं माझ्यावर. कुठतरी काय मी म्हणलं कुठं तर माझ्या प्रेमात पडली. कुठतरी दाळशी झाली पडलीच की. मग आता कोणची राहिली अजून कसं प्रेम पाहिजे? मी म्हणले असं का मला प्रेमाचं दिवसभर ते एक मुलगा मुलगी बोलतात तसं तू मला बोलत होती. कंटिन्यू तर दिवसभर फोन असते, रात्रीचे 1-2 वाजता फोन असते. मग आणि म्हणलं बाय आता मी तर काय नंबर दिला होता, तू नंबर म्हणली मला नंबर द्या म्हणल्यावर मग तुला इंस्टाग्रामला नंबर दिला. कसा घेतला होता आपण नंबर? इंस्टाग्रामला. किती आपल्या जीवाची तळमळ होत्या नंबर साठी. नंबर तर देत मी सोशल मीडियावर नंबर देत नाही. अक्षरी नंबर देत हिच्यामध्ये काय म्हणतात तो अक्षरी नंबर द्यावा लागला तुम्हाला तेव्हा. म्हणजे एकमेकीने आपण मला वाटतं अक्षरी नंबर दिला. मी युट्यूबला नंबर दिला नाही, इंस्टाग्रामला दिला नंबर. इंस्टाला दिलता बाई. काय तळमळ झाली तेव्हा आपली कुठं भेट झाली लई दिवसाच्या नंतर. ते पहिल्या दिवशी भेटायचं होतं ते वेगळाच आनंद होता ना मनात. तो व्हिडिओ आहे की माझ्याकडे, टाकलेला आहे तुम्ही? अच्छा टाकलेला आहे. ते पण तू काय बोलली ना ते सुद्धा आहे माझ्याकडे. पहिल्यांदा असं का मला तर आठवत पण नाही ते तेवढं मला. मग मी म्हणलं हिनं नंबर तर घेतलाय, फोन करते की नाही, पण तुला पण वेळ मिळत नव्हता फोन करायला. घरातली कामं आपल्या युट्यूब मुळे ओळख झाली. मस्त मैत्री झाली युट्यूब मुळे. खरं आप जाऊ द्या युट्यूब ना आपल्याला व्ह्यूज येऊ न येऊ, पैसा येऊ का नाही येऊ, काही नाही येऊ द्या, पण चांगल्या मैत्रिणी तर भेटल्या जीवाला जीव देणाऱ्या. मैत्रिणी मैत्रिणीला भारी भेटली बर का. ताकामध्ये मिरची टाकून देणार. मिरच्या टाकली ताकामध्ये मिरची टाकतात. मला 4 मिरच्या मला दिल्या, आपण एकही खाली नाही. माझ्या दाता खाली आली, मला किती तिखट लागलं. असली मैत्रीण. ताकामध्ये मिरचीच असती, टेस्ट लागती असती. मग माझ्या दाताखाली कसं आली? मला वाटलं कुठतरी काय ताकावर मिरची पण घेतली तोंडात. मग मला असली तिखट लागली. म्हणजे ताक पिताना मिरची घ्यायचीच नाही तोंडात, बरोबर ते नुसतं ताक येते तोंडात. मिरची छान लागते मिरची टाकल्यावर, थोडं तिखट आणि आंबट. मग मी बहिणीने नंबर घेतलाय खरं. मग बोलल्यानंतर बरं वाटलं. हा बाई म्हणलं. आणि माझं आयडी येऊन तुझ्या ह्याच्यावर सगळ्यांनी ब्लॉक पाडलं तेव्हा मला लय वाईट वाटलं. बाई मी तर काय कधी केलंच नाही म्हणलं, मला मॉनिटर करा म्हणलं नाही. आणि माझी आयडी आली बनवून, दुसरी कोणीतरी तुझ्या सबस्क्राईबला सगळ्यांनी सगळं ब्लॉक मला माहित होतं ना. मी असं फेक आयडी विश्वास करत होते. म्हणली तू अनिता माय काल तू आली, मला लय प्रॉब्लेम झाला काढायला. मी म्हणलं नाही गो मला येत असं म्हणलं बदलून आयडी याला. मला विश्वास होता. आणि मग खूप म्हणजे आयडी बदलून लोकांनी तोडण्याचा प्रयत्न केला होता, पण नाही तुटलं. म्हणजे लोकांनी किती वाईट सोचले, पण जे घट्ट ते घट्टच असते. नाही लोकांनी ना लय तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते यशस्वी झालं नाही, सक्सेस झालं नाही सक्सेस. मग बस का 10 मिनिटं याच्यातच गेली वाटते. हा ना. लय मोठा झाला व्हिडिओ.